बघा पोरांनो, आत्तापर्यंत आपण काय बघितलं, जवळपास आत्तापर्यंत आपण अबायोटिक फॅक्टर बघितले. आता मला सांगा त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो तुम्हाला काय म्हटले, रिस्पॉन्स टू अबायोटिक फॅक्टर. म्हणजे आपलं शरीर पूर्णपणे ह्युमन बिंग असेल, काही प्राणी वगैरे असतील, ते अबायोटिक फॅक्टरला रिस्पॉन्स कसे करतात ते आपल्याला बघायचं. आता मला सांगितलं बघा या साईडला काय म्हटलंय, ऑर्गॅनिझम मेंटेन अ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट होमोस्टॅटिस. म्हणजे काही ऑर्गॅनिझम असतात पूर्ण काय करतात, आपल्या बॉडीचं कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट जे आहे पूर्णपणे. आता इथून आपण सुरुवात करू. बघा काय म्हटलं इथे, ऑर्गॅनिझम मेंटेन अ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. म्हणजे असे काही प्राणी आहे पूर्णपणे ते त्यांच्या आतमधलं कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट मेंटेन करतात. त्यांना एक टर्म आहे कोणती, होमिओस्टॅटिस. मग तुम्हाला म्हटलंय काय, आपलं ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेऊ आपण. ह्युमन बिंग जवळपास आपण जर म्हटलं 37 डिग्री सेल्सिअस हे त्याच्या बॉडीचं कॉन्स्टंट टेम्परेचर आहे आणि तो त्याचं कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन करतो. याच टर्मला आपण काय म्हणतो मुलांनो, होमिओस्टॅटिस असं म्हणतो. बघा पुढे मग तुला काय म्हणलंय, डिस्पाइट व्हॅरिंग एक्सटर्नल एन्व्हायरमेंट कंडिशन. मग ती कंडिशन कशी जरी असते तरी पण तो काय करतो, त्याच्या बॉडीचं टेम्परेचर तो मॅनेज करत असतो. एक्सटर्नल काही पण फरक असू द्या, त्याला काही घेणं देणे वगैरे नाही, पण तो त्याच्या बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट जे आहे तो काय करतो, मेंटेन करतो. त्या टर्मला आपण काय म्हणतो, होमिओस्टॅटिस. मग तुम्हाला जर पेपरला आलं एक मार्काला व्हॉट इज होमिओस्टॅटिस, मग तुम्ही लिहायचं, दोज ऑर्गॅनिझम दे कॅन मेंटेन द इंटरनल एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज अ होमिओस्टॅटिस. मग तुम्हाला अजून एक कोणतं आहे, एन्व्हायरमेंट कंडिशन जे आहेत इट व्हॅरी. एन्व्हायरमेंट कंडिशन जरी व्हॅरी होत असेल तरी पण तो काय करतो, त्याच्या बॉडीचं आतमधलं जे कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट आहे तो काय करतो, मेंटेन करतो. त्याला आपण काय म्हणतो, होमिओस्टॅटिस. मग तुम्ही एक्झाम्पल लिहायचं कोणतं, ह्युमन बिंग मेंटेन 37 डिग्री सेल्सिअस. मग तुम्ही मॅमल्स म्हणा किंवा ह्युमन बिंग म्हणा तरी पण तुम्हाला ते लिहिता येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, दिस इज पॉसिबल बाय द फॉलोविंग प्रोसेस. आता हे फॉलोविंग काही प्रोसेस आहे काही, म्हणजे आपला कोणकोणते ॲनिमल जे आहेत, प्राणी वगैरे जे आहेत ना, ते मेंटेन करतात की नाही ते आपलं बघायचं. मग बघा त्यासाठी काही टर्म आहे आपल्या, कोणता आहे, पहिली आहे रेग्युलेट, त्यानंतर कन्फर्म, त्यानंतर मायग्रेट, त्यानंतर काय सस्पेंड आहे. मग आता स्टेप बाय स्टेप आपण बघून घेऊ. रेग्युलेट म्हणजे काय, कन्फर्म म्हणजे काय, मायग्रेट म्हणजे काय आणि सस्पेंड म्हणजे काय. चला सुरुवात करूया आपण. पहिले बघू आपण टर्म रेग्युलेट. आता रेग्युलेट कोणा म्हणायचं, आपल्या घरात मध्ये गॅस टाकीला काय असतं, रेग्युलेटर असतं पूर्णपणे. ते रेग्युलेटर वेगळं आणि हे आपलं रेग्युलेटर टर्म जे आहे ती वेगळी. पण दोघांचा साम्य आपण लक्षात घेतला आपलं थोडंफार त्यांच्यामध्ये साम्य सुद्धा बघायला भेटेल. बघा आता मला सांगा, ही तुम्ही दोन डायग्राम बघता. बघा आता हा पठ्य आहे, बघताय की नाही पूर्णपणे. आता हे बघा उन्हाचं पूर्णपणे तापले पाणी घेऊन येतं. हे आता हे थंडीचं काही येऊ थोडंसं कोणतं, त्याला असं वाटतं खूप थंडी वाजते. आता हे दोन्ही जे आहे पूर्णपणे होमिओस्टॅटिसचं एक्झाम्पल आहे. बघा ह्युमन बिंग्स. बघा इथे काय म्हटलं, इट इज अ मेंटेनन्स ऑफ द होमिओस्टॅटिस. आता पहिली टर्म कोणती बघतो आपण, रेग्युलेटरी टर्म बघतोय. कोणती बघतो मुलांनो, रेग्युलेटरी टर्म बघतोय. बघा इट इज द मेंटेनन्स ऑफ द होमिओस्टॅटिस फिजिओलॉजिकल ऑर बिहेवियरल मीन्स. मग काय म्हटलं, इट इन्श्युअर कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. मग काय म्हटलं, कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर काय करतोय, मेंटेन करतोय. थर्मो रेग्युलेशन त्याला आपण म्हणतोय आणि कॉन्स्टंट ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशनला आपण ऑस्मो रेग्युलेशन म्हणतोय. मग जे प्राणी पूर्णपणे त्यांचं थर्मो रेग्युलेशन आणि ऑस्मो रेग्युलेशन मेंटेन करतात त्यांना आपण रेग्युलेट असं म्हणतो, त्या ग्रुपमध्ये आपण टाकतो. म्हणजे रेग्युलेटमध्ये कोणते, बाहेरचा एन्व्हायरमेंट कसंही असू द्या तरी पण ते त्यांच्या बॉडीचं आतमधलं एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवतात. याच टर्मला आपण काय म्हणतो, होमिओस्टॅटिस म्हणतोय. आणि ती टर्म ज्याच्यामध्ये इन्क्लूड होते त्याला काय म्हणतो आपण, रेग्युलेट असं म्हणता येईल. मग बघा इथे मग तुम्हाला कोण कोण याच्यामध्ये, मग आपल्या पेपरला प्रश्न पण येईल, कोण असं आहे जे पूर्णपणे रेग्युलेटमध्ये येतात किंवा होमिओस्टॅटिस कंडिशन त्यांची मेंटेन राहते. मग तुम्हाला म्हटले सगळे पक्षी, त्यानंतर सगळे प्राणी. ह्याच्यामध्ये कोणता, मॅमल्स. आता मॅमल्स म्हणजे काय रे, ज्यांच्या बॉडीमध्ये पूर्णपणे काय असतात, हेअर, प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन बॉडी, त्याचे कॅरेक्टर्स आहे. त्यानंतर मेमरी ग्लँड, कोणता, मेमरी ग्लँड ज्यांच्यामध्ये असतात ना त्याला काय म्हणतो आपण पूर्णपणे मॅमल्स म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा व्हेरी फ्यू लोअर व्हर्टिब्रेट्स आहे, म्हणजे भरपूर कमी जे आहेत ना लोअर व्हर्टिब्रेट हे काय करतात, कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर मेंटेन करतात. आणि काही इनव्हर्टिब्रेट्स वगैरे आहे. ठीक आहे, असं तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे कोण मेंटेन करतं कॉन्स्टंट बॉडी एन्व्हायरमेंट, तर सगळे पक्षी आहे, त्यानंतर मॅमल्स आहे, त्यानंतर काही पूर्णपणे लोअर व्हर्टिब्रेट्स आहे, त्यानंतर कोणतं, इनव्हर्टिब्रेट्स आहे. पाठीचा काना असलेले, पाठीचा काना नसलेले हे दोन्ही पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. क्वचित काही प्राणी पूर्णपणे काय करतात, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर
रेग्युलेशन किंवा ऑस्मोरेग्युलेशन दोन्ही पण मेंटेन करत असतात, ते आपल्याच्यातून बघायला भेटलं. आता रेग्युलेटरची पूर्ण अजून एक स्लाईड बघा. आता हे पूर्णपणे हिवलंय बघा, हे हिवलंय कोणतं, त्याला ताप वगैरे आला किंवा त्याच्या अंगामधून उष्णता वगैरे बाहेर चालली. आता हे बघा ऊन लागलं त्याला, कोणतं, उन्हामुळं असं होऊन गेले फार, ठीक आहे. त्यानंतर हे बघा त्याला काय लागले, उष्णता लागली पूर्णपणे, घाम यायला लागला खूप, घाम यायला, कोणतं, पंखा आपल्या पुरी करता बघा पूर्णपणे. एखाद्या वेळेस पंखा बंद झाला, कोणतं, ओ नो, असं तसं करत असतं बघा, आहे की नाही. बघा हे त्याचं तुम्हाला एक्झाम्पल दिले. मग बघा इथे काय म्हटलं, इथे बघा थर्मोरेग्युलेशन इन मॅमल्समध्ये थर्मोरेग्युलेशन कसं होतं. पहिले बघा, द सक्सेस ऑफ मॅमल्स इन मेनली ड्यू टू देअर ॲबिलिटी टू मेंटेन. ॲबिलिटी म्हणजे काय रे, क्षमता असते, म्हणजे काय असते, क्षमता असते, म्हणजे क्षमता, ॲबिलिटी असते काय, टू मेंटेन द कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. मग आपण बघितलं किती 37 डिग्री सेल्सिअस ह्युमन बिंग हे त्याचं टेम्परेचर मॅनेज करतोय, ते ऑलरेडी आपलं माहीत होतं. बघा इन समर वेन आउटसाईड टेम्परेचर इज मोर दॅन बॉडी टेम्परेचर, म्हणजे उन्हाळ्यामध्ये बाहेरचं टेम्परेचर काय असतं, जास्त असतं, मोर दॅन बॉडी टेम्परेचर. मग किती जास्त असतं, 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा. आणि आपण ते आज अनुभवतोय पूर्णपणे काय, तर बाहेरचं टेम्परेचर जरी किती जरी वाढवा असतं तरी पण आपलं शरीर आपलं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर मॅनेज करतं, त्याला काय आपण रेग्युलेटर असं म्हणतो. बघा आता स्वेटिंग तुम्हाला म्हटलं, स्वेटिंग म्हणजे काय रे, घाम येणं, घाम काय येणं, घाम येणं पूर्णपणे. घाम आला आपली बॉडी नॅचरली कूल होते. बघा घाम आला काय होते, बॉडी नॅचरली कूल वगैरे होतं असं बघा. दिस रिझल्ट इन द इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग अँड द ब्रिंग डाऊन बॉडी टेम्परेचर. ब्रिंग डाऊन म्हणजे काय, बॉडी टेम्परेचर कमी होतं. असं उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे आपला उष्ण जास्त लागली, बॉडी टेम्परेचर जास्त वाढलं, पूर्णपणे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मॅनेज करण्यासाठी किंवा कॉन्स्टंट ठेवण्यासाठी पूर्णपणे घाम येतो. आणि घाम आला पूर्णपणे आपल्या शरीराचं टेम्परेचर काय होतं, पूर्णपणे मॅनेज होतं. कोणतं, तेल जवळपास किती आपलं परत 37 डिग्री सेल्सिअस काय होतं, कंटिन्युअस कॉन्स्टंट राहत असतं, ते बघितलं आपण. आता विंटरमध्ये काय होतं, पूर्णपणे 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा बाहेरचं वातावरण काय असं असतं, अजून थंड असतं, पूर्णपणे अजून कमी असतं. आणि चिल वातावरण असल्यामुळे, थंडी वाजत असल्यामुळे कोणतं, आपला शिवरिंग होते. शिवरिंग म्हणजे काय रे, कंप वगैरे सुटतं, पूर्णपणे अंगाला काटा वगैरे येतो कोणता, आणि तो अंगाला काटा काय येतो, कारण आपल्या बॉडीचं आतमधलं टेम्परेचर जे आहेत ते कॉन्स्टंट ठेवायचं असतं, त्यामुळे येतं. ठीक आहे, हे ऑलरेडी आपलं माहिती. चला पुढचा पाठ बघू आपण. पुढचा आहे आपल्या का रेग्युलेटरचं एक्झाम्पल आहे. आता बघा जे काही प्राणी काय की इथे बघा तुम्हाला श्रेऊचं एक्झाम्पल दिले आणि ह्युमन बर्डचं एक्झाम्पल दिले. बघा आता त्याच्यामध्ये काय बघा, थर्मोरेग्युलेशन इज म्हणजे एनर्जेटिकली एक्सपेन्सिव्ह. म्हणजे थर्मोरेग्युलेशन करणं पूर्ण बॉडी टेम्परेचर मॅनेज करणं एवढी सोपी गोष्ट आहे का, हलवा आहे तो पूर्णपणे, कोणता एवढी सोपी गोष्ट नाही बघा. स्पेशली फॉर द स्मॉल ॲनिमल्स. मग कोणता, श्रीव तुम्हाला म्हटलं, आता श्रीव असा ॲनिमल जो आहेत म्हणजे आपण माईसला असं म्हणतो बघा, त्यानंतर ह्युमिंग बर्ड्स आहे एक्सेट्रा. आता यांच्यासाठी त्यांचं बॉडी टेम्परेचर मॅनेज करणं एवढी सोपी गोष्ट नाही. ठीक आहे, बघा दे हॅव अ लार्जर सरफेस एरिया रिलेटिव्ह देअर व्हॉल्यूम. म्हणजे कोणता, त्यांच्या व्हॉल्यूमपेक्षा त्यांचा सरफेस एरिया काय जास्त आहे. आता मला सांगा, जर सरफेस एरिया जास्त आहे, व्हॉल्यूम कमी, अशा वेळेस पूर्णपणे तो त्याचं बॉडी टेम्परेचर मॅनेज करू शकतो का, तर नाही. बघा इथे काय म्हणतात, टू देअर व्हॉल्यूम सो दे लॉस बॉडी हीट व्हेरी फास्ट. त्यामुळे त्याची बॉडी हीट जी आहे पूर्णपणे म्हणजे उष्णता जी आतमधली लवकर काय करतो, बाहेर टाकतो, पूर्णपणे लॉस होते लवकर. ठीक आहे, व्हेरी फास्ट वेन इट इज कोल्ड आउटसाईड. कोल्ड म्हणजे काय रे, जेव्हा बाहेर थंडी असणारी ना, यांचा सरफेस एरिया जास्त आहे, कोणाचा, ह्युमिंग बर्डचा जास्त आहे, आणि कोणाचा जास्त आहे, श्रेऊचा जास्त आहे. त्यामुळे ह्या दोघांचा पूर्णपणे सरफेस एरिया जास्त रिलेटिव्ह देअर व्हॉल्यूम. त्यामुळे काय होतं, त्यांच्या बॉडीमधली हीट लवकरात लवकर काय होते, लॉस होते. केव्हामध्ये पण, हिवाळ्यामध्ये होते, कुठे, थंडीमध्ये होते, विंटरमध्ये होते. बघा व्हेरी फास्ट वेन इट्स कोल्ड आउटसाइड देन दे हॅव द एक्सपांड मच एनर्जी टू जनरेट बॉडी हीट. कोणता, मग त्याला जास्तीत जास्त एनर्जी खर्च करावी लागते कशासाठी, बॉडी हीट मेंटेन करण्यासाठी. देअरफॉर व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर रेअर इन द पोलार रिजन. त्यामुळे पोलार रिजनमध्ये, आता मी तुम्हाला सांगितलं पोलार रिजन कोणता आहे, हा कोणता आहे, पोल रिजन, हा कोणता आहे, इक्वेटर रिजन वगैरे आहे. ठीक आहे, ही पृथ्वी पूर्णपणे हा पोलर रिजन आहे आणि कोणता, इक्वेटर आहे. त्यामुळे पोलर रिजनला थंडी जास्त असल्यामुळे कोणतं, या ठिकाणी लहान प्राणी जे आहेत पोरांनो कमीत कमी राहतात, ते आपल्या या स्लाईडमधून कळालं आहे. चला आता रेग्युलेट कळालं तुम्हाला. रेग्युलेटमध्ये आपण महत्त्वाची टर्म काय बघितली, जे प्राणी त्यांचं कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर मॅनेज करू शकतात ते कशामध्ये आता पूर्णपणे रेग्युलेटमध्ये येतात. आणि त्यांना अजून एक टर्म बघितली, कोणतं, जे प्राणी पूर्णपणे त्यांचं थर्मोरेग्युलेशन मेंटेन करू शकतात त्यांना काय म्हणतो आपण, होमिओस्टॅटिस असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, या टर्म महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आणि या दोन प्राण्यांचं नावच ठेवायचं, ह्युमिंग बर्ड आणि कोणतं, श्रीव आहे. दुसरं बघा कोणता, कन्फर्म. आता आपलं बघायचं कोणता,
कन्फॉर्म म्हणजे काय? पहिल्यांदा काय बघितलं आपण? रेग्युलेटर बघितलं. रेग्युलेटरमध्ये मॅनेज करतात. आता कन्फर्ममध्ये काय हे थोडक्यात लक्ष घेऊ बघा. आता 99% ऑफ ॲनिमल्स अँड नियरली ऑल प्लांट्स म्हणजे काय 99% पूर्णपणे ॲनिमल्स म्हणजे प्राणी, त्यानंतर ऑल प्लांट जे आहेत वनस्पती जे आहेत कॅन नॉट मेंटेन अ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे सगळे वनस्पती त्यानंतर सगळे जे प्राणी 99% जे प्राणी आहे ॲनिमल्स म्हणजे काय प्राणी आहे, त्यानंतर कोणतं ऑल प्लांट्स आहे, वनस्पती आहे, ह्या वनस्पती पूर्णपणे त्यांचं इंटरनल एन्व्हायरमेंट बॅलन्स करू शकत नाही, कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. लक्षात ठेवा. त्यांना काय म्हणतो आपण? कन्फर्म असं म्हणतो बघा. देअर बॉडी टेम्परेचर ऑर ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन चेंज विथ द सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय रे? आजूबाजूच्या वातावरणानुसार, आजूबाजूच्या वातावरणानुसार त्यांचं आतमधलं एन्व्हायरमेंट काय होतं? चेंज होतं असतं. चेंज. ठीक आहे. दे आर कॉल्ड द कन्फॉर्मर्स. त्यांना काय म्हणतो आपण? पूर्णपणे कन्फॉर्मर्स असं म्हणतोय. म्हणजे जे पूर्णपणे बाहेरच्या सराउंडिंगनुसार आजूबाजूच्या वातावरणानुसार पूर्णपणे त्यांच्या बॉडीतलं पूर्णपणे टर्मोलेशन जे आहेत ना काय करतात? चेंज करतात. ते त्यांचं कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. यांना काय म्हटलं आपण? पूर्णपणे कन्फॉर्मर्स असं म्हटलं बघा. इन ॲक्वॅटिक ॲनिमल. ॲक्वॅटिक म्हणजे काय रे? जे पाण्यामध्ये राहणारे जे ॲनिमल्स वगैरे आहे, प्राणी वगैरे जे आहेत. ठीक आहे. ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉडी फ्लुइड चेंजेस विथ देअर दॅट ऑफ ॲम्बियंट ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन. आता हे ॲम्बियंट ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय रे? जर पाण्याचं वातावरण चेंज झालं, टेम्परेचर चेंज झालं पूर्णपणे, तर ते त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर काय करतात? चेंज करतात. चेंज व्हेरी होतं त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर. ठीक आहे. आता इथं ॲम्बियंट ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे पाण्याचा जो खारवटपणा वगैरे आहे किंवा पाण्याचं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते जर चेंज झालं, यांच्या बॉडीचं जे ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे पूर्णपणे बॉडीमधलं जी मेटाबॉलिझम जे आहे ते सुद्धा काय होतं? चेंज वगैरे होत असतं. ते आपल्याला बघायला भेटतं. मग बघा आता ह्या ठिकाणी आपण काय बघितलं? आपलं एक ग्राफ दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? ग्राफ दिलं. या ठिकाणी बघा जे पूर्णपणे त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मॅनेज करू शकतील, ऑस्मो रेग्युलेशन करतील, थर्मो रेग्युलेशन करतील, काय म्हणतो आपण? रेग्युलेटर्स असं म्हणतोय पूर्णपणे. त्यानंतर जे करणार नाही त्यांना काय म्हणतो आपण? कन्फॉर्मर्स असं म्हणतोय. आता पार्शल रेग्युलेटर म्हणजे काय रे? जे पूर्णपणे काही वेळेस करू शकतात, काही वेळेस करू शकत नाही. पार्शल दोन्ही पण भिंतीवर वगैरे पाय ठेवणं किंवा दोन्ही पण दगडावरती पाय ठेवणार वगैरे आहे. कदाचित थोडं करतात, थोडं करत नाही, असं आपण बघायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथं मायग्रेट दिलं आहे. मायग्रेट पहिले काय बघितलं आपण? रेग्युलेटर. दुसरं काय बघितलं आपण? कन्फॉर्मर्स. तिसरं काय बघायचं आपला? मायग्रेशन. आता सी आहे मायग्रेशन. आता मायग्रेशन टर्म बरोबर एकदम सोपी. मायग्रेशन म्हणजे काय रे? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं. यांना काय म्हणतो आपण? पार्सल रेग्युलेटर सुद्धा म्हणू शकतो. कारण का जे पूर्णपणे त्यांच्या बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट कोणतं चेंज पण करायचं नाही, पूर्णपणे त्यांना मेंटेन पण करता येत नाही. कोणतं? असे काय करतात माहिती का? कोणतं? मायग्रेशन करतात. का मायग्रेशन करतात बघा. आता मायग्रेशन जी टर्म आहे ते समजून घ्या. आता सायबेरियन क्रेन नावाचा हा पक्षी जो आहेत ना कोणता? त्याच्या ब्रीडिंग सीझनसाठी पूर्णपणे एका जागेवर दुसऱ्या जागेवरती येतो. काय येतो? समजून घेऊया बघा. मेनी ॲनिमल्स लाईक बर्ड्स कोणता? मूव्ह अवे टेम्परली फ्रॉम द स्ट्रेसफुल हॅबिटॅट. आता ही स्ट्रेसफुल हॅबिटॅट म्हणजे कोणतं? त्यांच्यासाठी थोडीशी अवघड जागा न धावला आपल्याला. त्यांची जी अवघड कंडिशन जे आहे पूर्णपणे त्यांची जी हॅबिटॅट वगैरे आहे स्ट्रेसफुल असेल पूर्णपणे, म्हणजे ह्या वातावरणामध्ये आपण सर्व करू शकत नाही. अशा ठिकाणी कोणता? अशा ठिकाणापासून बघा स्ट्रेसफुल हॅबिटॅट टू अ मोर हॉस्पिटेबल एरिया म्हणजे कोणता? ज्या ठिकाणी पूर्णपणे त्यांना सर्व करायचे चान्सेस जास्तीत जास्त असू शकतील अशा ठिकाणी काय करतात? ते पूर्णपणे सर्व करतात किंवा ते मूव्ह करतात, पूर्णपणे जातात तिकडून तिकडे. फॉर एक्झाम्पल आता एखादी पोरगी वगैरे आहे पण पूर्णपणे त्या पोरीला एखाद्या ठिकाणी करमत वगैरे नाही, ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेली. काय गेली? मामाच्या घरी गेली, मावशी घरी गेली पूर्णपणे, आणि तिथे त्याला करमायला थोडंसं मित्र वगैरे भेटले पूर्णपणे, मावशी पुरी वगैरे भेटल्या, सगळे काही नाते वगैरे भेटले, थोडासा आनंद वाटला. काय ती एका जागा दुसऱ्या गावावरती गेली पूर्णपणे आणि जेव्हा तिला बरं लागलं परत काय मायदेशी वगैरे परतले. ठीक आहे. तसं हे पक्ष्यांचं वगैरे आहे. सायबेरियन क्रेन नावाचा जो पक्षी वगैरे आहे तो काय करतो? जेव्हा त्याची हॅबिटॅट कशी असते? स्ट्रेसफुल असते पूर्णपणे, ताणतणाव वगैरे असतो किंवा थंडी वगैरे जास्त असते, अशा वेळेस कोणतं? तो जगाच्या वेगळ्या भागातून वेगळ्या भागामध्ये काय करतो? प्रवास करतो. आणि त्याच प्रवासाला आपण काय म्हणतो? मायग्रेशन असं म्हणतो. पूर्णपणे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे पूर्णपणे. ठीक आहे. हॉस्पिटेबल एरिया अँड रिटर्न वेन द स्ट्रेसफुल पिरियड इज ओव्हर. पण तो काय करतो? पूर्णपणे जेव्हा त्याचा पिरियड जो स्ट्रेसफुल पिरियड जो आहे त्याला असं वाटेल की आपल्याला आता पूर्णपणे वातावरण काय हेल्दी, अशा वेळेस काय करतो? परत तो मायदेशी परततो. ठीक आहे. होम रिटर्न होतो. बघा मग तुला काय म्हटलं? एक्झाम्पल काय? ड्युरिंग विंटर. विंटर म्हणजे काय रे? जेव्हा थंडी वगैरे असे
काही थंडी असते तेव्हा बघा. कोणता? केओलाडो नॅशनल पार्क कुठे आहे? मग ते भरतपूरला आहे राजस्थानमध्ये. होस्टेस मायग्रेटरी बर्ड्स कमिंग फ्रॉम द सायबेरिया, म्हणजे सायबेरिया पूर्णपणे भागामधून, जगाचा एक भाग आहे आपला, त्या सायबेरिया भागामधून कोणता? भरतपूरला जो सायबेरियन क्रेन नावाचा जो पक्षी वगैरे आहे तो काय करतो? भरतपूरला येतो. कारण का त्या भागामध्ये जास्तीत जास्त थंडी राहते आणि त्या भागामध्ये थंडी जास्तीत जास्त असल्यामुळे ते काय करतात? इकडून तिकडे शिफ्ट वगैरे करत असतात. अँड अदर एक्स्ट्रीमली कोल्ड कोणता? नॉर्दर्न रिजन. आता ज्या ठिकाणी पूर्णपणे जास्त जास्त थंडी वगैरे असेल त्या भागातून कोणता? जगाच्या दुसऱ्या भागामध्ये काय शिफ्ट होणं पूर्णपणे टेम्पररी बेस होती. आणि जेव्हा पूर्णपणे हा स्ट्रेसफुल पिरियड जो आहे पूर्णपणे बंद होईल किंवा संपल पूर्णपणे, परत ते आपल्या नेटिव्ह लोकेशनला जे आहेत परत येत असतात. त्याला आपण मायग्रेशन असं म्हणतो. आता त्यानंतर बघा आपलं मायग्रेशन सस्पेंडचं एक पार्ट बघायचं. आता सस्पेंड म्हणजे काय? काय सस्पेंड? तुम्ही सस्पेंडच्या अगोदर पण बघितलं असेल. आपण काय म्हणतो? आता तुम्ही हे जे आहेत ना सस्पेंड जे आहेत सरकारी याच्यामध्ये जास्त बघितलं असं बघा, जे माणसं सरकारी कामाला वगैरे असतं कोणता याला सस्पेंड केलं आहे, याला निलंबित वगैरे केलं आहे, तुम्ही असं ऐकलं असेल. आता तसेच काही काही प्राणी वगैरे आहे, काही काही पक्षी वगैरे आहे, काही काही मायक्रोब्स आहे, ते स्वतःला काय म्हणतात? सस्पेंड करतात. आता सस्पेंड करणं म्हणजे काय करणं? आपण बोलायच्या भाषेमध्ये समजून घेऊया बघा. इथे काय म्हटलं? इन बॅक्टेरिया, फंगी अँड लोअर प्लॅन्ट्स, म्हणजे काही जे जीवजंतू वगैरे आहे, फंगस बुरशी वगैरे आहे, त्यांना कोणता? लोअर प्लॅन्ट जे आहेत, लहान झुडपे वगैरे आहे, लहान वनस्पती वगैरे बघा. थिक वॉल स्पोर्स हेल्प टू सर्वाइव्ह अनफेवरेबल कंडिशन. म्हणजे काय? थिक वॉल म्हणजे काय रे? जाड वॉल वगैरे तयार करतात. म्हणजे कोणता? फंगाई वगैरे असेल, त्या कोणता पूर्णपणे बॅक्टेरिया वगैरे असेल किंवा लोअर प्लॅन्ट वगैरे आहे, स्वतःच्या आजूबाजूभोवती कोणता वाद म्हणजे आपलं जे शरीर आहे पूर्णपणे शरीराच्या आजूबाजूभोवती कोणता? थिक वॉल जे आहे पूर्णपणे कोणता? तयार करतात. काय करतात? वॉल तयार करतात. ठीक आहे. आणि टू सर्व अंडर द सुटेबल कंडिशन दे जर्मिनेट. म्हणजे काय? आता हे बघा स्पोर वगैरे आहे पूर्णपणे तुम्हाला जर्मिनेट होताना दिसत नाही. म्हणजे असे काही पूर्ण बॅक्टेरिया आहे, फंगी वगैरे आहे, ते काय करतात माहिती आहे का? ते एकदा पूर्णपणे त्यांचा स्ट्रेसफुल हॅबिट सुरू झाला ना पूर्णपणे, त्यांना एखाद्या वेळेस खायला वगैरे नाही कोणतं, अशा वेळेस काय करतात माहिती आहे ते? जेव्हा त्यांना खायला नसेल कोणतं, त्या स्वतःला सस्पेंड करून घेतात पूर्णपणे, स्वतःची वाढ करत नाही, त्यांच्या बॉडीच्या अवतीभोवती कोणता अशी जाड लेअर पूर्णपणे तयार करतात कोणतं? ते जर्मिनेट होऊ नये पण जेव्हा त्यांना पूर्णपणे फेवरेबल कंडिशन येईल, म्हणजे असा सुवर्ण काळ कोणत्या त्या सुवर्ण काळामध्ये त्यांना भरपूर खायला प्यायला असत. ठीक आहे. अशा वेळेस काय करतात? पूर्णपणे सर्वाइव्ह करत असतात. आणि त्याच टाइमला आपण काय म्हणतोय? सस्पेंड असं म्हणतोय. म्हणजे ज्या प्राण्यांना किंवा ज्या फंगायला, ज्या बॅक्टेरियाला पूर्णपणे आपण जर बघितलं, काय बघितलं? त्यांना जर एकदा स्ट्रेसफुल कंडिशन जर आली पूर्णपणे, जेव्हा खायला वेळ नसेल तेव्हा ते स्वतःला वाढवत नाही, थिक वॉल तयार करतात पूर्णपणे. आणि थिक वॉल तयार केली ते सर्वाइव्ह करत नाही पूर्णपणे, वाढू देत नाही. पण जेव्हा त्यांना पूर्णपणे पाणी, पूर्णपणे चारा वगैरे भेटलं, पूर्णपणे अन्न वगैरे भेटाल, त्यावेळेस ते काय करतात? पूर्णपणे सर्वाइव्ह करतात आणि जास्तीत जास्त वाढ वगैरे करतात. तुम्हाला त्याचं एक्झाम्पल सांगू का? मला सांगा, आपण जर बघितलं नदी असते, नदी काय असते? नदी असते. नदीत जो प्रवाह असतो ना, समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या आपल्याकडे जी नदी कोणता 12 महिने नदी असेल किंवा 6 महिने जे आहेत कोणतं 6 महिने नदीला पाणी वगैरे असतं, तुम्ही बघितलं असेल. मला सांगा 6 महिने नदीला पाणी असलं पूर्णपणे, किती असलं? 6 महिने नदीला पाणी असलं, त्यानंतर 6 महिने नदी पूर्णपणे कुठे राहते? ठणठण वापरत राहतो पूर्णपणे, काहीच नदीमध्ये राहत नाही, बरं नाही. पण मला सांगा जेव्हा पाऊस पडतोय कोणता? पाऊस पूर्णपणे पडला, नदी पूर्णपणे भरली, नदी पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला अवघ्या 5 ते 6 दिवसांमध्ये कोणता? नदीमध्ये तुम्हाला सांगतो अख्खं शेवाळ जे आहे पूर्णपणे, शेवाळ असेल पूर्णपणे, काही लहान लहान प्लॅन्ट असेल, काही जीवजंतू असे असेल, ते अचानकपणे वाढतात. कसं काय? त्याला कारण आहे कोणतं? असे काही बॅक्टेरिया असतात, काही फंगाई वगैरे असतात पूर्णपणे, कोणतं बॅक्टेरिया फंगाई वगैरे असेल, कोणतं लोअर प्लॅन्ट वगैरे असतात, ते सुद्धा पूर्णपणे वाढवण्यामध्ये सक्षम असतात, पण त्यांना खायला पूर्णपणे चारा वगैरे नसतो किंवा फूड वगैरे नसतं. अशा वेळेस स्वतःला काय करतात? पूर्णपणे सस्पेंड करतात. आणि सस्पेंड केलं जेव्हा पूर्णपणे पाऊस पडेल, पाणी वगैरे राहील, जेव्हा अन्न पूर्णपणे प्रॉपर राहील, अशा वेळेस स्वतःला काय करतात? पूर्णपणे जर्मिनेट करत असतात. ते आपण बघितलं कशामध्ये? सस्पेंडमध्ये. बघा इन हायर प्लांट सीड अँड सम व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर कोणता? सर्व टू टाईड ओव्हर पिरियड ऑफ स्ट्रेस बाय द रिड्युसिंग देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे ते त्यांच्या बॉडीची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी पूर्णपणे स्टॉप करतात, काहीच करत नाही पूर्णपणे. आपण बघितलं असेल कोणतं? गहू असेल, त्यानंतर हरभरे असेल, त्यानंतर आपल्याकडं भुईमूग वगैरे असेल. आपण जेव्हा पूर्णपणे भुईमूग काढतो, भुईमूग सगळं वाळून ठेवतो बघा, वाळून ठेवलं पूर्णपणे, त्याच्यामध्ये काहीच ॲक्टिव्हिटी होत नाही, जशी आहे तशीच राहते पूर्णपणे बघा. त्यानंतर आपण जेव्हा त्या भुईमुगाला कोणता ओल्या पाण्याच्या मध्ये टाकू किंवा आपण जमिनीखाली त्याला गाडू पूर्णपणे, जेव्हा आपण त्याला पेरू, अचानक कसं काय जर्मिनेट होतो? कारण का जोपर्यंत आपण त्याला वाळून ठेवतो पूर्णपणे, त्याच्या शरीराच्या आतमधली जी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे, चयापचनाची जी क्रिया आहे पूर्णपणे बंद असते पूर्णपणे, तो त्याला स्टॉप करून घेतो. आणि जेव्हा त्याला फेवरेबल कंडिशन येईल, अशा फेवरेबल कंडिशन त्याला काय करतो? वाढवतो पूर्णपणे. हे पण लक्षात घ्यायचं बघा.
दे जर्मिनेट अंडर द फेवरेबल मॉइश्चर अँड द टेम्परेचर. मग तुम्हाला म्हटलंय त्यामुळे पावसामध्ये आपण काय करतो, आपण म्हणतो बघा पहिल्यांदा माणसं गहू जेव्हा पेरायचे ना, तुमच्या घरच्या विचारून बघा, गहू पेरायचे पहिल्यांदा कोणतं, गव्हाचे वावरं वलवून घ्यायचे. वलवून म्हणजे काय, गव्हाचे वावर पहिल्यांदा ओले करून घ्यायचे, ओले केले पूर्णपणे ते वावर फोडायचे आणि ते वावर फोडलं पण नंतर गहू पेरायचे. कारण का, जर गहू जास्तीत जास्त तुम्हाला उतारा पाहिजे असेल किंवा गहू जास्तीत जास्त उतरावा असं वाटत असेल तेव्हा लोक पहिल्यांदा वावरं ओले करून घ्यायचे कोणत्याही हिवाळ्यामध्ये. आता सुद्धा बघा पाऊस पडल्यानंतर आपण काय करतो, थोडंसं काय म्हणतो, थोडीशी वापसा आली नंतर आपण माल करतो बघा. त्याचं कारणच ते कोणतं, जेव्हा त्यांना पूर्णपणे मॉइश्चर भेटेल ना, ओलावा भेटलं, पूर्णपणे टेम्परेचर भेटेल, सुटेबल टेम्परेचर, तेव्हा हे जे सीड आहेत ना जास्तीत जास्त जर्मिनेट करत असतात. हे पण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या घरच्यांना विचारून बघा, वाटलं असं आपण ओलं का करून घ्यायचो. कांद्याचा वावर पण तेच, कांद्याचं पण तेच आहे आणि बाकीचं पण तेच बघा. आता तुम्हाला एक्झाम्पल आहे बाकीच्या काही प्राण्यांचे. आता बघा तुम्हाला बिअरचं एक एक्झाम्पल आहे, त्यानंतर कोणतं, स्नेलचं एक एक्झाम्पल आहे. स्नेल म्हणजे काय रे, गोगलगाय. स्नेल म्हणजे काय, गोगलगाय, तिचं एक्झाम्पल आहे. आता ही गोगलगाय काय करते माहिती आहे का, बघा इथे काय म्हटलंय, इन ॲनिमल्स एक्झाम्पल्स आर, कोणतं, सस्पेन्स. बघा हायबरनेशन तुम्हाला एक्झाम्पल आहे कोणतं, बिअरचं हायबरनेशन. तुम्हाला इथं बिअर बघायला भेटलं असं बघा, ऑफ बिअर्स ड्युरिंग विंटर. आता हा काय करतो माहिती आहे का, जेव्हा थंडी असेल ना पूर्णपणे, बिअर काय करतो, जेव्हा थंडी असेल, खूप थंडी, मोकर थंडी पडली, अशा वेळेस काय करतो माहिती, स्वतःला हाईड करून घेतो. काय करतो, हाईड करून घेतो. आणि हाईड करून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्याच्या बॉडीमध्ये जी हीट आहेत ना लॉस होत नाही एवढी, त्याला जगायला काय होतं पूर्णपणे चान्स वगैरे वाढतो किंवा जगण्यासाठी त्याला जी एनर्जी लागते पूर्णपणे ती कमीत कमी लागते, असं ते एक्झाम्पल आहे. मग कोणता, स्वतःचं हायबरनेशन करून घेतो, त्याला आपण हायबरनेशन असं म्हणतोय. आपण हाईड करून घेतो स्वतःला, कोणतं, जास्तीत जास्त उष्णता लॉस होऊ नये यासाठी. ठीक आहे, त्यानंतर एस्टिवेशनचं एक्झाम्पल आपण काय बघितलं, गोगलगाय बघितलं बघा, ऑफ सम स्नेल्स अँड द फिशेस ड्युरिंग द समर. मग उन्हाळ्यामध्ये मला सांगा, आत्तापर्यंत तुम्ही जाऊन बघा तुमच्या शेतीमध्ये, ज्यांना कोणाला शेतीविरी आहेत ना त्या शेतीमध्ये बघा, मला सांगा आता तुम्हाला उन्हाळ्यामध्ये गोगलगाय बघायला भेटतील का, बघायला भेटू शकत नाही. पण पावसाळ्यामध्ये काय त्या गोगलगायला पूर्णपणे ऊत येतोय आपल्याच माहीत नाही. कारण का, जेव्हा त्यांना पूर्णपणे फेवरेबल कंडिशन असते ना, फेवरेबल कंडिशन म्हणजे अशी कंडिशन, त्या कंडिशनमध्ये कोणतं, ते जास्तीत जास्त वाढू शकतात, तर याला काय म्हणतात आपण, फेवरेबल कंडिशन. पण जेव्हा फेवरेबल कंडिशन नसणार आहे अशा अनफेवरेबल कंडिशनमध्ये ते स्वतःला हाईड करून ठेवतात, पूर्णपणे झाकून ठेवतात, जेणेकरून मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कमीत कमी होईल, आपलं एनर्जी कमीत कमी लागेल, जेणेकरून पुढच्या वेळेस वाढायला चान्सेस काय असणार आहे, जास्तीत जास्त असणार आहे. ते पण आपण बघितलं बघा. आणि अजून एक आहे कोणतं, डायपॉज. पॉज करा, काय थांबून घेणं, पूर्णपणे थांबून घेण्यास बघा, डायपॉज. बघा, अ स्टेजेस ऑफ सस्पेंडेड डेव्हलपमेंट ऑफ मेनी झू प्लॅन्कॉन इन द लेक्स अँड पॉन्ड्स. मग तुम्हाला लेक्स म्हणजे काय, तळे आणि कोणता, डबक्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिले. म्हणजे काही तळे, नद्या वगैरे डबके याच्यामध्ये असे असतात पूर्णपणे. काही प्राणी मायक्रोझम जे असतात पूर्णपणे, झू प्लॅन्कॉन वगैरे असतात, स्वतःला डायपॉज करून घेतात पूर्णपणे. म्हणजे जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन असते तोपर्यंत ते स्वतःला वाढू देत नाही. आणि एकदा पूर्णपणे फेवरेबल कंडिशन आली, पाणी पडला, पाऊस पडला, पूर्णपणे अन्न खायला असलं, अशा वेळेस काय करतो, जास्तीत जास्त पूर्णपणे स्वतःला ग्रो करतो. हेच त्याचं एक्झाम्पल वगैरे आहे, कोणतं, डायपॉजचं. ठीक आहे, मग आपण हायबरनेशनचं एक्झाम्पल काय बघितलं, बिअर्स बघितलं, एस्टिवेशनचं एक्झाम्पल काय बघितलं आपण, स्नेल बघितलं, आणि तुला म्हटलं डायपॉजचं एक्झाम्पल कोणी बघितलं आपण, डायपॉजचं एक्झाम्पल भरपूर सारे सस्पेंडेड लेक्समध्ये आणि पॉन्डमध्ये झू प्लॅन्कॉन वगैरे असतात, ते बघितलं. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन.